हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत चविष्ट, चटपटीत, झणझणीत आणि झटपट तयार होणारी चना पापडी चाट। ही पापडी बनवण्यासाठी मैदा अजिबात वापरलेला नाहीये, त्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे हेल्दी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सुरुवातीला मी इथे काबुली चणे कुकरमध्ये शिजवायला घेणार आहे। हे चणे रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते। 5 ते 6 तास जरी तुम्ही पाण्यामध्ये हे चणे भिजत ठेवले तरी चालतील। त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा अशा प्रकारे साल काढून चिरून घ्यायचा आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। ते शिजवण्यासाठी 1 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे। थोडीशी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पापडीसाठी लागणारं पीठ तयार करूया। इथे आपण मैदा अजिबात वापरत नाही आहोत, त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याने क्रिस्पीनेस येईल आपल्या पापडीमध्ये। आता चवीपुरता मीठ आणि थोडासा ओवा घालायचा आहे। ओवा असा हाताने थोडासा क्रश करून घालायचा आहे। अर्धा चमचा तेल पण घालायचं आहे, म्हणजे आपली जी पापडी आहे ती थोडी खुसखुशीत होईल। हे तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरच यामध्ये लागेल एवढं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठही आपण मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनेच हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे कणिक मळत असताना जास्त घट्ट किंवा पातळ मळायचं नाहीये, अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। हे 10 मिनिट आपण झाकून ठेवूया। 10 मिनिटांनंतर याचे आपण 2 गोळे तयार करूया। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे हे गोळे आपण लाटून घेऊयात। व्यवस्थितपणे लाटायचे आणि लाटताना थोडं पातळ लाटायचे। त्यानंतर चमच्याने मी असे याला होल पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे मी याला छोटे छोटे होल पाडलेत। त्यानंतर मी एक छोट्या डब्याचं झाकण घेतलं होतं, त्या झाकणाने हे आपण असं थोडं कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पापडी तयार करता येईल। त्यानंतर साईडचं पीठ सगळं काढून घ्यायचं आहे आणि ही जी पापडी आहे ती आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहे। बघू शकता व्यवस्थित आणि छान अशा पापडी इथे आपल्या तयार झालेल्या आहेत लाटून। आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। पापडी छान खुसखुशीत होते। दोन्ही साईडने तेलामध्ये हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या सगळ्या पापड्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता पापड्या आपल्या व्यवस्थित तयार आहेत। आता आपण चणाची भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी मी ते चिंचेचं पाणी बनवलंय, त्यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट मिक्स करणार आहे। कुकरही आपला व्यवस्थित झालाय। यातलं जे आपलं चना डाळ आणि बटाटा आहे थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त स्मॅश नाही करायचं। आता कढईमध्ये तेल घेऊया, त्यामध्ये थोडी लसणाची फोडणी द्यायची आहे आणि जे चिंचेच्या पाण्यामध्ये लाल तिखट मिक्स करून ठेवलं होतं ते पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर स्मॅश केलेलं कुकरमधलं सगळं मिश्रण यामध्ये घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत छान शिजून द्यायचं आहे। गरज असले तरच मीठ घालायचं आहे। एकदा टेस्ट करून बघा, कारण आपण कुकरमध्ये शिजवत असताना मीठ घातलेलं होतं। गरज असेल तर मीठ घाला। त्यानंतर यातलं थोडं पाणी आटलं की मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता गरम गरम चाट आपली सर्व करूयात। ही चाट जी आहे ती खाण्यासाठी गरम गरमच खूप छान लागते। चण्याची भाजी घेतलेली आहे, त्यावरती थोडा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यानंतर थोडं टोमॅटोही बारीक चिरून घेतलेलं घालायचं आहे। काकडी मी इथे बारीक चिरून घेतलेली यावरती घालून घेतलेली आहे। त्यानंतर दही घालायचं आहे। दही घालत असताना ते छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे। 2 चमचे चिंचेचं पाणी घातल्यानंतर मी इथे 2 चमचे पाणीपुरीचं जे तिखट पाणी असतं ते आणलं होतं, तेही घालणार आहे। त्यानंतर थोडी बारीक शेव पसरवून घ्यायची आहे। आता आपण यावरती थोडेसे लाल मिरची पावडर घालणार आहोत। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त घेऊ शकता आणि त्यानंतर मी थोडा चाट मसालाही पसरवून घेतलाय। आता डाळिंबाचे दाणे घालूयात। त्यानंतर आपण जे पापडी इथे बनवून घेतली ती थोडी क्रश करून अशा पद्धतीने याच्यावरती घालून घेऊया।
आपली पापडी किती छान झाली आहे तुम्ही बघू शकता, किती छान खुसखुशीत झालेली आहे। आता पुन्हा एकदा याच्यावरती दही, चिंचेचं पाणी, शेव, कांदा जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या। मी ते अशा पद्धतीने पुन्हा एकदा सर्व साहित्य वरून पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे ही चाट चवीला खूप छान होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ही चना पापडी चाट अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे। पापडी बनवण्यासाठी मैदा अजिबात वापरलेला नाही, त्यामुळे ही चाट जी आहे ती आपली पूर्णपणे हेल्दी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चटपटीत आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। आपल्या फ्लेवर्स अँड स्पाइस या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।